हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता बघा सकाळची तयारी चाललेली आहे आणि इकडं पोरांचं काय चाललेलं आहे दाखवते तुम्हाला थोड्या वेळात. तर आता ना इथं आज मी बनवणार आहे जेवणामध्ये भेंडीची भाजी बनवणार आहे. तर भेंडीच्या भाजीसाठी कांदा भरपूर असा कांदा कट करून घेतलेला आहे. थोडीशी जिरे मोहरी, थोडंसं कढीपत्ता आणि कांदा सगळं असं टाकून घेतलेला आहे. चांगला सोनेरी कलर आला की आता त्याच्यामध्ये थोडंसं आपलं जे काही मसाले आहेत ना तर ते मसाले टाकणार आहे. तर पहिल्यांदा टाकून घेतलेले आहे हळद, त्याच्यानंतर टाकलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ. मी त्याच्यात का घातलेलं आहे कारण कांद्याला वगैरे मसाल्याला थोडंसं मीठ लागून जाते, त्याच्यासाठी मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर टाकलेलं आहे भेंडी टाकलेली आहे आणि भेंडीला ना थोडंसं वाफ देऊन घेणार आहे. आणि पोरांना जायचं आहे शाळेत आणि शाळेत पण जायचं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं बनवते भेंडीची भाजी. तर भेंडीची भाजी बनवायला घेतलेली आहे. आज थोडासा लेट झालेला आहे उठायला, त्यामुळे सगळी गडबड आणि गोंधळ. उठायला लेट झाला म्हणलं ना तर आपलं सगळं लेडीज चालले गोंधळ होते, तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणून माझं कसं झालंय आज थोडासा गडबड चाललेली आहे. आणि एकीकडे ठेवलेला आहे चहा. तर चहाशिवाय आपल्याला तर काही जमत नाही. सकाळी 2-3 वेळा चहा तर हमखास असतोय माझा. तर इकडे तोपर्यंत भेंडी थोडीशी वाफलून घेतलेली आहे. वाफलून भेंडी घेतली की नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि थोडीशी वाफ देते तर छान होते बघा. अगोदरच कूट टाकून घ्यायचा नाही. तर मी अशी करते, ज्याचा प्रश्न असतो, ज्याची त्याची आवड असते. आता इकडं बघा आता मार खाण्याचं लक्षण आहे. हे बघा आता मी व्यवस्थित जेवायला वगैरे वाढते. शाळेचा टायमिंग झालेला आहे पण यांचं दोघांची गडबड आहे चालू झालेली. हे बघा, तू त्याला देती का मला देती, तसं पूर्वाचं असं चाललंय, ऋतूचा असा ऋतू. हे बघा आता वाढलेलं अगोदर वाढ म्हणलाय, नंतर म्हणतो एवढं मला सरणार नाही. मग आता मार खाल्ला. तर ही सगळी आहे ती ना, ही स्वतःहून मारा मला म्हणण्याची लक्षण आहे ती, मार खाण्याची लक्षण आहे ती. ते बघा आता ते तुम्हाला सांगायला लागलाय की मम्मीनं मला मारलं म्हणून, ऐका म्हणून. आता बघा ती कॅमेरामध्ये दिसत नाही म्हणून तुम्हाला फिरशी आता ते सांगणार आहे की मम्मीनं मला मारलं. आता इकडे तिकडे सगळी गेली आहे बघा मम्मीनं मला मारलं ही सांगायसाठी याचा प्रयत्न चालू आहे इथं, पण मधून मी त्याचा आवाजच घालवून टाकलेला आहे कारण तो खूपच ओरडून सांगतोय मला मारलेलं आहे म्हणून मम्मीनं. तर पोरांचं कसं असते माहिती का, त्यांना गोंधळ केल्याशिवाय काही करमत नाही आणि सकाळी आपल्याला काही टाइमपास करायला वेळ नसतोय. तर असं मुलं म्हणलं की थोड्याशा असं त्यांचं चालायचंच. तर आता ना म्हणजे माझं इथं चाललेलं आहे बघा चपात्या, कारण 2-3 चपात्या तेवढ्याच गरम गरम बनवून दिल्या आणि त्यांना जेवायला दिलेले आहे. तर आता जायचं आहे त्यांना शाळेत, त्यामुळे त्यांची चाललेली आहे गडबड. तर मी पण काय करणार आहे, टिफिनसाठी 2-3 चपात्या बनवणार आहे आणि टिफिन बांधून घेणार आहे. आणि एक रस्सा भाजी बनवलेली आहे. तर रस्सा भाजी बनवायची आहे मला पुढं, कारण तयारी करून ठेवलेली आहे त्याची. तर आज बनवणार आहे बघा अंड्याची भाजी. मग अंड्याची भाजी बनवणार आहे ती याच्या पप्पासाठी वगैरे, कारण पोरं तर आता शाळेत चालले, त्यांच्यापुरती थोडीशीच बनवून घ्यायची आहे. आणि संध्याकाळी मग काही कुणी एवढं खात नाही सकाळचं राहिलेलं, तर मग थोडीशीच बनवून घेते. आता ना आता यांची चाललेली आहे बघा शाळेवरून वगैरे आलेली ना, सगळं आमचं पूर्ण एका दिवसाचं पूर्ण म्हणजे दिवसभराचं रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर पोरं शाळेला वगैरे जाऊन आलेले आहेत. कसं आहे माहिती का, सकाळचं रुटीन थोडंसं शेअर केलेलं आहे आणि मग हे संध्याकाळचं दुपारचं रुटीन आहे पोरं शाळेतनं आल्यानंतर 6 वाजताचं. तर पोरं शाळेतनं 6 वाजता आलेले आहे, चहा वगैरे त्यांचा झालेला आहे. आणि इकडं मी स्वयंपाक बनवायला घेतलेला होता, पण काय झाले माहिती का, स्वयंपाकामध्ये स्वयंपाक तर बनवून घेतलेला आहे, चपाती वगैरे बनवल्या, भाजी वगैरे बनवली, पण काय झालंय ही आता निघालेत कुठं तुम्हाला समजते पुढं. तर आता ह्याचा जो मित्र आहे ना, त्या मित्रांनी ह्याला जेवायला आमंत्रण दिले. तर ते कशाचं जेवण आहे, तर आता नाही का ह्या महिन्यामध्ये ती वारकरी पंगत वगैरे जात नाही तर त्याच्या मम्मीनं ना स्वयंपाक बनवलाय तिकडं, म्हणजे त्यांनी मोठा असा स्वयंपाक बनवलाय जेवणासाठी, वारकऱ्यांसाठी पंगतसाठी ना. त्यांनी सगळ्यांना जेवण दिले, बोलवले जेवायला. तर ही दोघं तिकडं चाललेले आहेत तिथं. तर प्रसाद घ्यायला म्हटलं तरी चालते, तर तिकडं चाललेत. तर मी म्हणलं थोडंसं म्हणजे आता संध्याकाळचा टायमिंग आहे ना, तर मग थोडंसं सांभाळून जावं. तर ही आम्हाला शिकवते, मला शिकवायला लागलेत की कपडे जी आहे ती नाही तर वाळत घातलेली ती तू नेऊन आतमध्ये टाक, नाहीतर उद्या सकाळी आमची पंचायत होईल. त्यांना म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता त्यांना माहित आहे की कपडे पावसाळ्यामध्ये वांद होते थोडं, त्यामुळे त्यांचं हे सांगणं असते की शाळेला उद्या सकाळी जायचं आहे आणि कपडे ह्याने आमच्या आतमध्ये नेऊन घाल, असं आहे त्यांचं. तर इथं हिचं आवरून इथं बसलेली आहे आणि ह्याचा अजून आवरायचं आहे. तर ही म्हणते आता चल पटकन. हिचं कसं आहे माहिती आहे का, ही टायमिंगच्या अगोदर आवरून बसली होती. तर आता ही दोघं निघालेली आहेत बघा. तर संध्याकाळची आता भरपूर 7:30-8 वाजली असतील आणि हे चाललेले आहेत ह्याच्या मित्राच्या घरी.
पंक्तीमध्ये जेवायला तर चांगलं असतं. ती एक नशिबानाचं म्हणजे ते म्हणतात की पंक्तीतलं जेवण भेटते चांगलं असतं ते एकदम, म्हणजे आपल्याला तसं भेटायला पाहिजे. आजकाल ना एवढं कोणी अशा हौसेनं घालत नाही, पण काही काही जण आहेत अजून सुद्धा धार्मिक भरपूर माणसं. तर त्याच्या मम्मीला तसं आवडते सगळं म्हणून त्याने ठेवलेलं आहे जेवण. आणि इथं दोघं जण चाललेले आहेत बघा. तर संध्याकाळचा यांचा रोजचा जो स्वयंपाक केलेला आहे तो आता म्हटलं ह्यांना जे काय आहे ते सकाळी खाऊ दे. आता व्यवस्थित गेले दोघं जण. आणि त्याच्यानंतर आता इथं बनवायला घेतलेली आमच्या दोघांसाठी ना ही अंड्याची भाजी. मी बोलले होते ना तुम्हाला, तर ही अंड्याची भाजी. तर अंड्याच्या भाजीमध्ये टाकलेलं आहे खोबरं, त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूण आणि आपली कोथिंबिरी सगळ्याची पेस्ट एकदम बनवून घेतलेली आहे आणि टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं मिक्स करून झालं चांगलं असं लालसर थोडासा कलर आला की त्याच्यामध्ये फक्त ना आपली मी कोथिंबीरची एक वेगळी पेस्ट बनवून ठेवते बघा. मला ना कोथिंबीर अशी वरून टाकण्यापेक्षा त्याची जी आपण प्युरी पेस्ट बनवतो ना, तर ती आठवड्याभराची मी बनवून ठेवत असते. आणि ती ना भाजीमध्ये ज्यावेळेस आपण फोडणी टाकतो ना, ती टाकून बघा तुम्ही एकदा, अशी टेस्ट वेगळीच येते, छान टेस्ट येते भाजीला. आणि कोथिंबीर वरून टाकणं ही शोसाठी वेगळी गोष्ट आहे, पण कोथिंबीरची अशी म्हणजे चांगली खलबत्यामध्ये हे करून टाकली ना आपण, काय म्हणते ते ठेचून टाकली ना, तर एकदम छान अशी टेस्ट येते. तर खलबत्यामध्ये रोज कोण ठेचणार, आणि ती त्याच्यामुळे ती टाईम सकाळी वेळ नसतो म्हणून मी काय करते ती एकदाच आठवड्याभराची करून घेते. तर आता याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा आपलं घरचं काळं तिखट आणि मटण मसाला, हे सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत. आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि भाजी बनवून झालेली आहे. आणि भाजी बनवून झाली ना, थोडंसं वरून कोथिंबीर टाकत असते, कारण आतमध्ये पहिलेच भाजीमध्ये भरपूर टाकते, त्यामुळे वरून थोडीशी एकदम नकळत टाकायची. आणि हे जी रुटीन आहे तुम्हाला दिसते ना, तर ते मी सकाळी जे काय व्हिडिओमध्ये थोडं उलटं सुलटं झालेलं आहे, ही सकाळचं रुटीन आहे ते तुम्हाला आत्ता शेअर केलेलं आहे. ती शाळेला जाताना जी त्यांची गडबड गोंधळ उठलेला होता ना, तो व्हिडिओ इकडे लास्टला आलेला आहे आज. तर कधी कधी अशा गडबड गोंधळ होत असतो व्हिडिओ बनवताना, तर असो आज पहिल्यांदा झालेला आहे. तर आता ना शाळेवर वगैरे सगळं आलेलं आहे तिकडून, आता जेवण वगैरे करून आलेले आहेत. आणि आता घरात आल्यानंतर गोंधळ तुम्ही बघा नुसतं. आता खाऊन वगैरे आलं ना, तर नुसतं आता गंमत बघा ह्यांची. यांचं कसं आहे माहिती का, नुसती गंमत असते तेव्हा. आता ही कॅमेरा मागची सगळी शायनिंग आहे, आणि कॅमेरा लावला ती मगा जे होतं ना गपचूप बुटं घालणं किंवा बुटं काढणं, तर ती सगळं ना कॅमेरा चालू असल्यावर आहे. कॅमेरा बंद होता ही माहिती होतं ना, मग असा गोंधळ चालू होता हिचा बघा. आणि अचानकच परत हो का इकडं तवर काय चाललंय, हे असं चाललेलं असते सारखं. इकडून तिकडं वस्तूवाडा, इकडं ही दोनच आहेत पण लय कार्टून आहेत, काय सांगण्यात अर्थ नाही. तर हे बघा हे असं सारखं उठा ठेवा आहे. आता त्या घरातला सोफा एक एक्स्ट्रा तिकडं लावलेला होता, म्हणलं जास्त इथं पण गर्दी नको, ह्या घरात डबल सोफे आहेत, तर काय तर म्हणलं जरा कारणी लावावं, तिकडे एक ठेवला होता. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. यांचं तर चालतच राहणार आहे. तर मग भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय.